Okay, students, so we are going to start with solving some practice reactions that is given on the back side of the textbook. Okay, म्हणजे जे टेक्स्टबुकच्या मागच्या साईडला दिलेले आहेत ओके ते आता आपण सॉल्व करणार आहे. ते आता आपण सॉल्व करूया. तर दिस इज मिथिल ब्रोमीन और विल टेक okay we'll see the name of this. Okay, 1 bromo 2 methyl benzene, this is okay. 1 bromo 2 methyl benzene if it is reacted with NaNH2 in ammonia. Ammonia solvent आहे. आता लक्षात ठेवायचं आहे ओके. स्टार्टिंग प्रोडक्ट काय आहे आणि रिएजंट काय आणि काय अटॅक होऊ शकतो. आता इथं काय अटॅक होणार आहे तर NaNH2 ओके. NaNH2 किंवा आधी आपण सोप्या रिएक्शन्स घेऊया. ठीक आहे, नंतर इकडे पाहूया आपण. जरा सोप्या रिएक्शन्स घेऊ आपण पहिल्या. ओके, सोप्या रिएक्शन घेऊ आपण पहिले. This is bromobenzene. Okay, bromobenzene if it is treated with we'll take some different reagent. We'll take different reagent. Suppose it take with copper cyanide. We'll take copper cyanide. Okay? कॉपर सायनाइड अंडर हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशर. ओके, आता सायनाइड डायरेक्ट असा अटॅक होऊन असा हा इकडनं असा अटॅक होऊन असा डायरेक्ट नाही जाऊ शकत. ओके, त्यासाठी काय लागेल मला हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशर लागेल तिकडे. ओके, तरच तो जाऊन इकडे अटॅक होईल. असा हाय टेम्परेचर 300 डिग्री टेम्परेचर घेऊया, हाय प्रेशर घेऊया आपण 300 डिग्री टेम्परेचर. ओके, 300 टेम्परेचर आणि हाय प्रेशर. हाय प्रेशर घेऊया आपण इथे. हाय प्रेशर. ओके, हाय डिग्री हाय टेम्परेचरला काय होईल नंतर हे हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशर जर घेतलं आपण, टेम्परेचर वाढवलं प्रेशर वाढवलं तरच हा सायनाइड इकडे अटॅक करेल. इकडे तरच हा सायनाइड इकडे अटॅक करेल आणि आपल्याला प्रोडक्ट भेटेल सायनोबेन्झीन. हा इकडे अटॅक करेल आणि नंतर हा इकडे जाईल. तर पाहूया आपण ते सुद्धा. हा सायनाइड इकडे हा प्लस आहे आणि हा मायनस आहे. ओके, कॉपर मेटल प्लस आणि सायनाइड हा इकडे असा यावरती अटॅक करेल इकडे कार्बनवरती आणि मग नंतर तो ब्रोमिन जो आहे तो निघून जाईल ब्रोमिन. ओके, नंतर तो ब्रोमिन असा बॉन्ड ब्रेक होऊन निघून जाईल इकडे. ओके सर, विल टेक दिस रिएक्शन्स. ओके, सो हा नंतर हा ब्रोमिन असा निघून जाईल. ओके, हा ब्रोमिन असा निघून जाईल आणि आपल्याला प्रोडक्ट मिळेल सायनोबेन्झीन. आपल्याला मिळेल सायनोबेन्झीन. आपल्याला मिळेल इथे सायनोबेन्झीन. ओके, ठीक आहे. आपल्याला सायनोबेन्झीन इकडे मिळेल. हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत किंवा रिॲक्शन्स आहेत प्रॅक्टिससाठी, सगळे टेक्स्टबुकच्या मागे दिलेले आहेत. ते आपण सोडवतो हिमालय पब्लिकेशनच्या मागच्या साईडला. आता अमोनिया हे सुद्धा अमोनिया इकडे असा अटॅक डायरेक्ट नाही करणार कारण इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप इथे नाही आहे. ओके, मग त्यामुळे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप नसेल. तुम्हाला ट्रिक सांगितली आहे. काय ट्रिक तर हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशर. ओके, आता परत इथं हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशर आहे इथं लिहित नाही मी. ओके, डायरेक्ट हा अमोनिया इकडे अटॅक करेल
आणि तुम्हाला ॲनिलीन कंपाऊंड मिळेल इकडे. ओके, हा इकडे असा अटॅक करेल. त्याच्या लोन पेअर आहे, त्याच्यावरती लोन पेअर आहेत. ओके, इथे लोन पेअर देतं वाटलं तर मी, हे लोन पेअर आहेत. ओके, हा इकडे असा अटॅक करेल याच्यावरती आणि मग हा इकडे निघून जाईल असा. ओके, हा इकडे ह्याच्यावरती अटॅक करेल आणि मग तो निघून जाईल असा. मग क्लोरीन असा इकडे जाऊन असं निघून जाईल आणि आपल्याला काय मिळेल, आपल्याला मिळेल ॲनिलीन, आपल्याला मिळेल ॲनिलीन. ओके, ॲनिलीन मिळेल आपल्याला. दिस इज सायनोबेन्झिन, दिस इज ॲनिलीन. ओके, आपण नावही लिहू शकतो इथे. ओके, ॲनिलीन. ॲनिलीन, दिस इज सायनोबेन्झिन और बेन्झोनायट्राइल. सायनाइड ग्रुपला नायट्रो सुद्धा म्हणतात. दिस इज बेन्झोनायट्राइल. ओके, तिसरी रिॲक्शन पाहूया आपण. क्लोरोबेन्झिन इन प्रेझेन्स ऑफ सोडियम मिथॉक्साइड. सोडियम मिथॉक्साइड लेक्चर चालू आहे रे. सोडियम मिथॉक्साइड अटॅक कसा करेल, कसा अटॅक करेल इकडे पाहूया आता आपण. इन प्रेझेन्स ऑफ मिथेनॉल सॉल्व्हेंट इथे. ओके, इन प्रेझेन्स ऑफ मिथेनॉल, इथे मिथेनॉल सॉल्व्हेंट घेऊ आपण. इकडे हा Na हा पॉझिटिव्ह आहे. ओके, म्हणजे हा इकडे पॉझिटिव्ह आहे, इथे पॉझिटिव्ह आहे. सपोज इथे चार्ज देऊया आपण फार्दर. हा इकडे पॉझिटिव्ह आहे, Na पॉझिटिव्ह. काही चार्ज जात नाही वाटतं. ओके, ठीक आहे, असू दे. हा इकडे पॉझिटिव्ह आहे आणि हा इकडे निगेटिव्ह आहे. ओके, हा इकडं निगेटिव्हवाला इकडे अटॅक करणं याच्यावरती, तर आपण काढूया ते. ओके, हा इकडे असा अटॅक करेल आणि नंतर तो हा इकडे असा निघून जाईल. ओके, हा इकडे तो असा निघून जाईल. तो म्हणजे आपल्याला काय मिळेल, प्रोडक्ट लिहूया आपण. आपल्याला प्रोडक्ट काय मिळेल लिहूया आपण. OCH3 आपल्याला मिळेल. OCH3 ते लिहूया आपण. OCH3 मिळेल आपल्याला. ओके, इथे CH3, इथे आता मला लिहिता येत नाही आहे CH3, पण इथे CH3 या. ओके, CH3. ठीक आहे, CH3 इथे. ओके, ही रिॲक्शन पाहू आपण.
आता इथे हाय टेम्परेचर हाय प्रेशरची काही गरज नाही, कारण न्यूक्लियोफाईल तुमच्याकडे वीक आहे. इथे न्यूक्लियोफाईल जो आहे तो इथे वीक आहे, पण 3 इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहेत, त्यामुळे हा इझिली इकडे अटॅक करू शकतो जाऊन. आणि प्रोडक्ट तुम्हाला काय मिळेल पाहूया आपण. आपल्याला असा प्रोडक्ट मिळेल. हे सगळे NO2 ॲज इट इज राहतील इथे. ओके, इथे NO2, इथे NO2, इथे NO2, आणि H2A मधला फक्त OH लागेल आणि क्लोरीनने निघून जाईल इथे. म्हणजे फक्त इथे काय झाला, इथं OH लागेल इथे. पॅरानायट्रोफिनॉल, ट्रायनायट्रोपॅराफिनॉल, 1 2 3 ट्रायनायट्रोफिनॉल. ओके, इट इज ऑल्सो कॉल्ड एज पिक्रिक ॲसिड और ट्रायनायट्रोफिनॉल. ओके ओके, 2,4,6 ट्रायनायट्रोफिनॉल. ह्याला म्हणायचं ॲनिसोल, या कंपाऊंडला म्हणायचं ॲनिसोल. ओके, पाहूया आपण याचं नाव येते मिथॉक्सिबेन्झीन. इट इज ऑल्सो कॉल्ड एज ॲनिसोल इथं. ओके, इकडे बघा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे ऑलरेडी. इकडं असा आहे, हा अटॅक करेल आणि हा इकडे असा जाईल. म्हणजे इकडचा ह्या रिजंटचा फक्त काय लागणार आहे, OH लागेल आणि इकडं हा निघून जाईल. ओके, म्हणजे इथे NO2 ॲज इट इज आणि NH मधला OH इथे लागेल, असं अटॅक करेल इकडे हा. म्हणजे हा इथे OH. ओके, आता दिस इज is 1 bromo 2 chlorobenzene. Okay, this is 1 bromo 2 chlorobenzene. So there is no need of taking anything here bromine. Okay, no need of taking here bromine, so will not take bromine here. Will not take bromine. Okay, only will take KNH2 and ammonia, and will take ammonia. Okay, so this is benzene mechanism. This is benzene mechanism. ओके, इकडचा काय होईल, तो हायड्रोजन इकडचा तो पिकअप करणं, हा बेस आहे. ओके, हा बेस आहे. इथे हायड्रोजन मध्ये येतो, इथे इथे हायड्रोजन हा पिकअप करेल, कारण हा प्लस आहे, हा मायनस आहे. ओके, याच्यावरती लोन पेअर आहेत, किंवा सॉरी नॉट लोन पेअर, हा पॉझिटिव्ह आहे आणि हा निगेटिव्ह आहे. ओके, आपण देऊया चार्ज, ट्राय करूया चार्ज द्यायला याला. नाही चार्ज देत. ओके, ठीक आहे, इथं आपण ह्याला असं देऊया, हा असा चार्ज मायनस. ओके, अँड दिस प्लस, दिस प्लस चार्ज. आता हा इकडं असा अटॅक करेल, अटॅक म्हणजे याला पिकअप करेल. ओके, काही येत नाही व्यवस्थित. ओके, विल ड्रॉ मेकॅनिझम प्रॉपरली यार. हा इकडे याला घेऊन जाईल. ओके, या प्रोटॉनला पिकअप करेल आणि मग इकडं हे होईल, निगेटिव्ह चार्ज तयार होईल इकडे. आणि मग बेन्झाईन तयार होईल. मग हा क्लोरीन इकडे असा जाईल, मग एक क्लोरीन असा इकडे जाईल आणि आपल्याला बेन्झाईन मिळेल. विल गेट बेन्झाईन हियर.
we'll get benzene. Okay, here we'll get here benzene. Okay, intermediate, this is intermediate. This is intermediate. Okay, it is also called as hexa 1 threodiene. Okay, it is also called as benzene. मी लिहितो वाटलं तुम्ही कन्फ्यूज होताल. बेन्झाईन इंटरमिजिएट. ओके, आणि नंतर मग तो अटॅक करेल परत NH2. इकडनं अटॅक करेल किंवा इकडनं अटॅक करेल, दोन्ही पोझिशनने अटॅक करेन. ओके, ही त्यामुळं प्रोडक्ट तुमचा सेम राहणार आहे. इकडनं अटॅक केला का आणि इकडनं अटॅक केला का तुम्हाला इथं ॲनिलीन मिळेल. NH2 अटॅक करणार आहे ना, म्हणून ॲनिलीन. ओके, आता इथे मी CH3 घेतली ते मी. ओके, इथे मी CH3 घेतो. I will take here CH3. किंवा मिथिलामाइन इथे. ओके, मिथिलामाइन आहे. इकडे ही रिएक्शन घेऊ आपण. वाटतं ही आणि ही सेमच आहे मला वाटतं. ओके, ही आणि ही सेमच आहे. ओके, ही रिएक्शन घेऊ आपण. हिला डिलीट करू जरा. हिला डिलीट करू आपण जरा. ओके, इथं ऑलरेडी पॅरानायट्रोफिनॉल आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन विड्रॉईंग, सॉरी पॅरा नायट्रो ग्रुप आहे इथं ऑलरेडी. इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप इथे. हा डायरेक्ट इथे अटॅक करा इकडे असा, आणि हा निघून जाईल. असा इकडे जो असा इकडे याच्यावरती अटॅक करेल, आणि मग तो इकडे क्लोरीन तुमचा तो निघून जाईल. ओके, ओके, आणि प्रोडक्ट तुम्हाला काय मिळेल, हा उरलेला सगळा CH3 आणि NH2 इथे तुम्हाला इकडे मिळेल इकडे. ओके, नायट्रो ॲज इट इज, आणि क्लोरीन जाईल आणि CH3NH लागेल इथे. ओके, म्हणजे इथे नायट्रोजन. NH2 and here CH3. ओके, हे CH3 आहे बरं का इथे, CH3. ओके, ह्याचं नाव पाहूया आपण आता काय आहे. Oh, this is CH3. Okay, yes. Four nitro aniline. This is 4 nitro aniline. Not aniline actually. This is NH. This is not NH2. Okay, okay. Something is going wrong.
Yes, this is N-methyl 4 nitro aniline. This is N-methyl 4 nitro aniline. Okay, so this is the lecture, and in the next lecture we'll start with our new chapter. काही तुम्हाला होमवर्क देईल मी, तो होमवर्क तुम्ही करा. ओके, थँक्यू.